रिक्षा चालवली, रिक्षाचा युनिफॉर्म बॅच लावून उतरलेला आहात. काय नेमका आजचा याचं निमित्त होतं? असं आहे, माझं आयुष्य हे रिक्षामधून सुरू झालेलं आहे आणि माझ्या या प्रवासामध्ये रिक्षाचा व्यवसाय करत असताना जे माझे रिक्षा ड्रायव्हर आहेत ते सौंदर्य जे आहेत यांचीच ताकद होती, यांचं सहकार्य होतं. या सहकार्यामधून आज एक शाखाप्रमुख झालो, शाखाप्रमुखचा नगरसेवक झालो आणि नगरसेवकाचा आमदार होत असताना माझ्या सर्व रिक्षा चालकांनी 6 महिने प्रत्येक पॅसेंजरला हात जोडून सांगितलं, त्यांच्या पाया पडले, त्यांना विनंती केली, एक वेळ आमच्यावरती विश्वास ठेवा आणि रिक्षा चालक दिलीप मामाला धनुष्यबाणचं बटन दाबून निवडून द्या. विकासाची जिम्मेदारी आमच्यावर. हा विश्वास तो त्यांच्याचा होता, तो आहे. तो टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की हा दिलीप लांडे रिक्षा ड्रायव्हर आहे, होता आणि राहणार. आणि म्हणून प्रत्येक वर्षी 3 कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्लँकेट वाटप असेल, थंडीच्या महिन्यामध्ये दिवाळीचा फराळाचा असेल, त्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये माझा रिक्षा ड्रायव्हर रिक्षा बंद केल्यानंतर तो घरी जाताना तो सुरक्षित झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी छत्रीच्या माध्यमातून हा सन्मान करत असतो आणि त्यांना एक आठवण करून देत असतो. तुम्ही रिक्षा चालक आहात, मी पण रिक्षा ड्रायव्हर आहे, आपण एकच आहोत. आपण एकत्र भाव बनून एका ताकदीने लोकांना अपेक्षित असणारी रिक्षाच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने लोकांची सेवा करत राहू, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू. त्याच दृष्टिकोनातून अशा पद्धतीचा सन्मान सोहळा घेत असतो. आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण हे माणसाने हृदयात ठेवला पाहिजे. म्हणून माझं आयुष्य या मुंबई शहरामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी ज्यावेळी आलो होतो त्यावेळी रिक्षाच्या माध्यमातून माझं आयुष्य सुरू झालं आणि त्या पद्धतीने 1982 पासून ते आजपर्यंत या रिक्षा चालकाच्या माध्यमातून लोकांची सेवा असेल, लोकांचा सन्मान असेल आणि लोकांना त्यावेळी रिक्षातून सुद्धा काजूपाड्यात काही रिक्षा ड्रायव्हर येत नव्हते, परंतु मी त्यांना घरोघरी नेऊन सोडत होतो. ही जी भावना होती, जर या लोकांनी विश्वास ठेवला, एका रिक्षा ड्रायव्हरला उद्या जर लोकप्रतिनिधी बनवलं तर या विभागाचे रस्ते चांगले करू, सर्व रिक्षा ड्रायव्हरला एकत्र घेऊन ताकदीने प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण लोकांच्या घरापर्यंत, लोकांच्या हृदयापर्यंत पोचवू. आणि हे काम माझ्या रिक्षा ड्रायव्हरने, माझ्या रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे केलं. त्याच भावनेने त्यांच्याबरोबर आयुष्यभर राहत आहे, राहत राहणार. अनेक शासनाच्या माध्यमातून ह्याला 1500 रुपये दिले याच्यासाठी की शासन दरबारी रजिस्ट्रेशन झालं की आम्ही रिक्षा ड्रायव्हर आहोत. आणि त्यामुळे पुन्हा ज्यावेळी आदरणीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस साहेबांकडे हट्ट धरला की साहेब आपल्याला रिक्षा चालकांसाठी या शासनाच्या वतीने त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे. आणि म्हणून रिक्षा ड्रायव्हर चालक मालक, टॅक्सी ड्रायव्हर चालक मालक हे कल्याणकारी महामंडळ शासनाने स्थापन केलं आणि या माध्यमातून रिक्षा ड्रायव्हर असेल, रिक्षा चालक मालक असेल, टॅक्सी ड्रायव्हर असेल, या लोकांच्या कुटुंबियांसाठी शासनाच्या वतीने मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचं ठरवलं, मोफत आरोग्याच्या माध्यमातून त्याची सेवा करायचं ठरवलं. आणि ज्यावेळी एखाद्या रिक्षा ड्रायव्हरचा अपघात होईल, त्याची रिक्षा ठोकली जाईल, त्याला काहीतरी अपघात होईल, त्यावेळी शासनाच्या वतीने 50,000पासून ते वरती त्याला शासनातर्फे मदत केली जाईल असं ठराव करण्यात आलेला आहे. 90 कोटी रुपये मंजूर झाले होते, परंतु या बजेटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त पैसे द्यावेत असं बजेटमध्ये मागितलेलं आहे. भावना ठेवलेल्या आहेत आणि विश्वास आहे हे सरकार आमच्या रिक्षा ड्रायव्हरचं आहे. एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे आमच्या भावनांचा आदर केला जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.